Hello everyone, welcome to Civil Masters. Today we will see the methods of building estimate. Now in methods of building estimate there are two methods. त्यामध्ये कोणकोणत्या मेथड आहेत? First is the long wall short wall method and the second is the center line method. Now we will see this method in details. आपले ब्रिज इंजिनिअरिंगचे जे पूर्ण MPSC मेन्स ॲज वेल ॲज द प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत ते अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर. तिथे तुम्ही पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची. ते MPSC 2020 म्हणून प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये टनेलिंगची पण आहे, ब्रिजची पण आहे, तर तिथे तुम्ही ॲक्सेस करू शकता. आता आपण बघूया की मेथड्स कोणकोणत्या मेथड्स बिल्डिंग एस्टिमेटसाठी. There are two methods. First is the separate, which we also called as the individual, or we also called as out to out and in to in, or long wall or short wall method. And second is the center line method. Now in first, that is the separate individual or out to out or in to in or long wall short wall. Why we call it as the out to out or in to in? Because in this distance, in this method we calculate the out to out distance and into in distance, and by calculating the quantity for each out to out into in distance we add it. That's why we call it as the out to out and into in method. Okay, now first we will see the what is the out to out or long wall short wall method. Now this is the most common method. We generally use the long wall or short wall method for calculating the quantity of earthwork or brickwork, which is the most common method and which is a very simple method, and which is also adopted in the public works department, that is PWD मध्ये सुद्धा ही मेथड ॲप्लिकेबल आहे. आता लॉंग वॉल लेंथ जे असते, लॉंग वॉल लेंथ म्हणजे आउट टू आउट जे डिस्टन्स असतं ते आपण कसे कॅल्क्युलेट करतो. तर पहिल्यांदा आपण काय घेतो, त्याचा सेंटर लाईन, सेंटर टू सेंटर जे आहे ते डिस्टन्स घेतो. पहिल्यांदा आपण चेक करतो की लॉंग वॉल कोणती आहे, शॉर्ट वॉल कोणती आहे. आपली जी प्लान असतो तो रेक्टँग्युलर शेपमध्ये असतो. जो रेक्टँग्युलर शेपमध्ये पहिल्यांदा आपण चेक करतो की लॉंग वॉल कोणती आहे, शॉर्ट वॉल कोणती आहे. ओके, ठीक आहे, आपण डिसाईड केली एक लॉंग वॉल आहे, एक शॉर्ट वॉल आहे. आता त्या लॉंग वॉलमध्ये जे इन टू इन डिस्टन्स असतं आणि आउट टू आउट असे दोन डिस्टन्स असतात, कारण मध्ये थिकनेस ऑफ वॉल असते. ठीक आहे, जर जे इन टू इन डिस्टन्स असतं त्याला आपण दोन्ही इकडची हाफ ब्रेथ आणि इकडची हाफ ब्रेथ ॲड करून सेंटर लाईन डिस्टन्स काढतो. झालं आपलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स कॅल्क्युलेट झालं. मग आता आपण लॉंग वॉलचं डिस्टन्स कसं काढायचं. तर लॉंग वॉलचं डिस्टन्स काय काढायचं, परत त्यामध्ये हाफ द ब्रेथ ऑफ द वॉल एका साईडला आणि हाफ द ब्रेथ ऑफ द वॉल दुसऱ्या साईडला, असं म्हणून टोटल 1 ब्रेथ ॲड करायची. तेव्हा आपल्याला ते डिस्टन्स भेटेल. म्हणजे काय फॉर्म्युला, पहिल्यांदा सेंटर टू सेंटर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, नंतर अर्धी ब्रेथ ऑफ द वॉल दोन्हीकडे ॲड करायची. देन वी विल गेट द लॉंग वॉल लेंथ ऑर आउट टू आउट लेंथ. ओके, नाउ नेक्स्ट इज द शॉर्ट वॉल ऑर द इन टू इन लेंथ. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट. ॲज रेक्टँग्युलर प्लॅनमध्ये आपण पहिल्यांदाच डिसाईड केलं की लॉंग वॉल कोणती आहे, शॉर्ट वॉल कोणती आहे. आता शॉर्ट वॉलमध्ये आपल्याकडे इन टू इन डिस्टन्स आहे. सुरुवातीला आपल्याकडे जे सेंटर लाईन डिस्टन्स आहे, इन टू इन डिस्टन्स आहे, त्यानुसार आपण सेंटर लाईन डिस्टन्स काढलं. आता त्या सेंटर लाईन डिस्टन्समध्ये काय करायचं, आपल्याला इन टू इन काढायचं आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला आतमध्ये यायचं आहे, आतमधल्याचं काढायचं आपल्याला. आणि लॉंग वॉलमध्ये काय असतं, आउट टू आउट असतं, बाहेरचं काढायचं असतं. मग त्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला जी ब्रेथ आहे इकडं हाफ ब्रेथ आणि दुसऱ्या साईडला हाफ ब्रेथ, दोन्ही हाफ ब्रेथ मायनस करावी लागेल. म्हणजे आपल्याला 1 टोटल ब्रेथ मायनस करावी लागेल. म्हणजे शॉर्ट वॉलचा काय फॉर्म्युला होतो, सेंटर टू सेंटर लेंथ मायनस हाफ ब्रेथ ऑन वन साइड अँड मायनस हाफ ब्रेथ ऑन अदर साइड, मीन्स मायनस टोटल 1 ब्रेथ. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे लॉंग वॉल लेंथ अँड शॉर्ट वॉल लेंथ. ठीक आहे, यावर आपण एक क्वेश्चन ही पाहूया, बट स्टील सध्या थेरॉटिकली समजून घ्या की लॉंग वॉल काय असतं. लॉंग वॉल विच इज नथिंग बट द आउट टू आउट डिस्टन्स असतं, आणि शॉर्ट वॉलचं जे डिस्टन्स असतं इन टू इन डिस्टन्स असतं. आता ठीक आहे, आपण वॉल लेंथ तर काढलं, पण आपलं मेन पर्पज काय, आपलं मेन पर्पज आहे इस्टिमेशन करणं. आणि इस्टिमेशन करण्यासाठी आपल्याला आहे की क्वांटिटी काढावी लागेल. फॉर दॅट पर्पज क्वांटिटी, आता ब्रिकवर्क किंवा अर्थवर्क जे असतं त्याची क्वांटिटी आपण मीटर क्यूबमध्ये मेजर करतो. मीटर क्यूबमध्ये कसं मेजर करतो, अर्थवर्क L × B × H, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन इन द युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये.
काय पाहिलेलं आहे आपण, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रिड्थ मल्टिप्लाय बाय हाईट, हे अर्थवर्क असं मेजर करतो. आता आपण इथे दोन क्वांटिटी काढलेले आहेत, एक काढलेली आहे लेंथ ऑफ लॉंग वॉल काढलेली आहे आणि इथे लेंथ ऑफ शॉर्ट वॉल काढलेली आहे. ठीक आहे, मग आता आपण क्वांटिटी कशी काढायची. आता आपण दोन्ही लेंथच्या हे वॉलच्या लेंथ तर वेगवेगळ्या कॅल्क्युलेट केल्यात. तर काय करायचं, जे लॉंग वॉल आहेत, आता तुमचं जे असतं ते रेक्टँग्युलर शेप असतो. रेक्टँग्युलर शेप, एखादा जो प्लॅन आहे किंवा एखादी रूम कन्सिडर करा, तुमची स्वतःची रूम घ्या, ती त्याचा रेक्टँग्युलर प्लॅन असतो. जनरली सगळीकडे रेक्टँग्युलरच रूम असतात. तर रेक्टँग्युलर रूममध्ये दोन मोठ्या लॉंग वॉल्स असतील आणि दोन मोठ्या शॉर्ट वॉल असतील. ठीक आहे, तर आता लेंथ ऑफ लॉंग वॉल आपण कॅल्क्युलेट केली बाय ॲडिंग द सेंट्रल लाईनमध्ये वन ब्रेड्थ ऑफ द वॉल, आणि शॉर्ट वॉल कॅल्क्युलेट केली बाय सबस्ट्रॅक्टिंग द वन ब्रेड्थ ऑफ द वॉल. ठीक आहे, आता आपल्याकडे लॉंग वॉल किती आहेत, दोन आहेत. लॉंग वॉल दोन आहेत आणि शॉर्ट वॉल दोन आहेत. तर काय करायचं, लेंथ ऑफ लॉंग वॉल, आता टोटल क्वांटिटी कशी काढायची. आता आपल्याला दोन्हीची सेपरेट क्वांटिटी काढावी लागेल. पहिल्यांदा काढायची क्वांटिटी ऑफ लॉंग वॉल. क्वांटिटी ऑफ लॉंग वॉल कशी काढायची, आपण आधी लेंथ काढलेली आहे, लेंथ ऑफ लॉंग वॉल मल्टिप्लाय बाय त्या रिस्पेक्ट त्या वॉलची, त्या लॉंग वॉलची ब्रेड्थ आणि त्या लॉंग वॉलची हाईट मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं, एल इंटू बी इंटू एच केलं. आता ते एल इंटू बी इंटू एच मल्टिप्लाय बाय, हे आपल्याला एका वॉलची क्वांटिटी आली, एका लॉंग वॉलची क्वांटिटी आली, मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ लॉंग वॉल तशाच सेम साईजच्या किती आहेत, 2 आहेत. रूमसाठी आपण कन्सिडर करतोय एक्झाम्पल, तर 2 आहे, मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे तुम्हाला काय आली, टोटल क्वांटिटी ऑफ लॉंग वॉल आली किती, ट्वाईस ऑफ एल बी एच. ठीक आहे, आता क्वांटिटी ऑफ शॉर्ट वॉल्स कशी काढायची. आपल्याकडे लेंथ ऑफ शॉर्ट वॉल आहे, ती आपण काढलेली आहे सेंट्रल लाईन डिस्टन्समधून हाफ ऑफ ब्रेड्थ दोन्हीकडून मायनस केली, म्हणजे इन टू इन डिस्टन्स काढला, आपल्याकडे लेंथ ऑफ शॉर्ट वॉल आली. त्याला मल्टिप्लाय करायचं त्या वॉलच्या ब्रेड्थनं मल्टिप्लाय बाय त्या वॉलच्या हाईटनं, म्हणजे काय, एल बी एच अँड टोटल क्वांटिटी आपल्याकडे किती आहेत, शॉर्ट वॉल 2 आहेत, मग किती, ट्वाईस ऑफ द एल बी एच. मग असं आपल्याकडे क्वांटिटी ऑफ लॉंग वॉल आली आणि क्वांटिटी ऑफ शॉर्ट वॉल आली. पण आपल्याला त्याची टोटल क्वांटिटी काढायची आहे. तर टोटल क्वांटिटी कशी काढायची, ॲड करायचं दोन्ही, क्वांटिटी ऑफ लॉंग वॉल प्लस क्वांटिटी ऑफ शॉर्ट वॉल, दॅट विल बी इक्वल टू द टोटल क्वांटिटी ऑफ द अर्थवर्क और द ब्रिकवर्क, वॉट एव्हर वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट. ठीक आहे, तर असं ही टोटल क्वांटिटी येईल आपल्याकडे. म्हणजे काय, आपल्याला बेसिक फॉर्म्युला वापरायचं, एल बी एच लॉंग वॉलसाठी वेगळी काढायची, शॉर्ट वॉलसाठी दोन्ही ॲड करायचं. आणि लॉंग वॉलचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, दॅट इज द टोटल सेंटर लाईन लेंथ प्लस हाफ एका साईडला ॲड करायचं प्लस हाफ एका साईडला ब्रेड्थ ॲड करायचं. आणि शॉर्ट वॉलमध्ये काय करायचं, मायनस एका साईडला करायचं, मायनस दुसऱ्या साईडला. ठीक आहे, नेक्स्ट इज द लेंथ ऑफ लॉंग वॉल ॲज वी मूव्ह फ्रॉम द अर्थवर्क टू ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर, इट्स व्हॅल्यू डिक्रीजेस. जसं जसं आपण अर्थवर्कपासून ब्रिकवर्कपर्यंत येत जातो सुपरस्ट्रक्चरमध्ये, लेंथ ऑफ लॉंग वॉल काय होते, डिक्रीज होत जाते. आणि लेंथ ऑफ शॉर्ट वॉल ॲज वी मूव्ह फ्रॉम द अर्थवर्क टू ब्रिकवर्क इन सुपरस्ट्रक्चर, इट्स व्हॅल्यू इन्क्रीजेस. तर रिमेंबर करा, इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन, MCQला विचारला जाऊ शकतो आणि देर इज अ लॉट ऑफ चान्स टू आस्क इन द MPSC. हा SSC JEEला आलेला आहे, 2018ला आलेला आहे बहुतेक क्वेश्चन, तर इम्पॉर्टंट आहे. तर लॉंग वॉल असेल तर अर्थवर्क टू ब्रिकवर्क व्हॅल्यू डिक्रीज होत जाते, आणि शॉर्ट वॉल असेल तर अर्थवर्क टू ब्रिकवर्क व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. नाउ वी विल सी द नेक्स्ट. आता आपण एक क्वेश्चन करूया, कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ वॉल्स बाय लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. ठीक आहे, आता एक रूम आहे, ही कन्सिडर करा, ही एक रूम आहे, तुम्हाला समोरची डायग्राम दिसते, एक रूम आहे, त्याची ब्रेड्थ थिकनेस आहे त्या वॉलची 90 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर थिकनेस आहे, 5 मीटर लॉंग वॉल आहे, इन टू इन डिस्टन्स 5 मीटर आहे, आणि इन टू इन डिस्टन्स शॉर्ट वॉलचा आहे 4 मीटर. तर तुम्हाला दिसते ज्या मोठ्या वॉल दिसत आहेत त्या लॉंग वॉल आहेत आणि ज्या छोट्या वॉल आहेत त्या शॉर्ट वॉल आहेत. ठीक आहे, कॅल्क्युलेट केलं. आता आपल्याला लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडनं लेंथ ऑफ लॉंग वॉल आणि लेंथ ऑफ शॉर्ट वॉल काढायची. पहिलं काय आपला फॉर्म्युला, आपल्याला पहिल्यांदा सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढावं लागेल. आता सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढायचं, तर लॉंग वॉलमध्ये बघितलं तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढण्यासाठी 5 मीटर प्लस हाफ 0.9 करा, इकडे 0.9 करा, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय 5 प्लस हाफ 0.9 प्लस हाफ 0.9,
म्हणजे किती होईल 5.9 होईल. आणि शॉर्ट वॉलसाठी पण 4 + ½ + ½ दॅट इज 4.9. ठीक आहे. आता आपण दोघांचं सेंटर टू सेंटर लेंथ काढली. आता आपला फॉर्म्युला वापरायचा. तर टोटल लेंथ काय असते, सेंटर लाईन लेंथ प्लस हाफ ब्रेड्थ ऑन वन साईड. हे बघा हाफ मल्टिप्लाय बाय 0.9 केलेलं आहे एका साईडला, प्लस हाफ मल्टिप्लाय बाय 0.9. तर टोटल किती येईल 6.8 मीटर. सिम्पल आहे. सेंटर लाईनचे जे डिस्टन्स आहे त्यामध्ये दोन्ही हाफ हाफ केलं ब्रेड्थ ऑफ द वॉल. आणि टोटल शॉर्ट वॉल लेंथ त्यामध्ये काय करायचं, दोन्ही हाफ हाफ मायनस करायचं. तर काय येईल 4 मीटर. ठीक आहे. तर व्हेरी सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. आणि एक्झाममध्ये हे असे सिम्पल कॅल्क्युलेशन विचारू शकतात. आता आपण बघितले की सेपरेट ऑर इंडिव्हिज्युअल ऑर लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड दॅट वी हॅव सीन, किंवा त्याला आपण आउट टू आउट ऑर इन टू इन मेथड पण म्हणतो, विच इज ॲडॉप्टेड इन PWD किंवा मोस्ट कॉमन मेथड आहे. आता आपण नेक्स्ट मेथड बघूया, दॅट इज द सेंटर लाईन मेथड. आता दुसऱ्या मेथडनं पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता ही मेथडचा मेन पर्पज काय आहे, जे प्लॅन जे कर्वड असतात. आता जो प्लान होता तो स्ट्रेट प्लान होता, जो रेक्टँग्युलर काय एकदम स्ट्रेट प्लान होता. पण जे प्लान असतात जे कर्वड प्लान असतात, तर त्या कर्वड प्लानमध्ये सेंटर लाईन मेथड यूज करतो. अजून कुठे सुटेबल आहे, सुटेबल फॉर रेक्टँग्युलर, सर्क्युलर, पॉलिगॉनल, हेक्झॅगॉनल, ऑक्टॅगॉनल बिल्डिंग हॅव्हिंग नो इंटरनल ऑर क्रॉस वॉल. ज्या बिल्डिंगमध्ये इंटर ऑर क्रॉस वॉल्स नाही आहेत तिथं मोस्ट सुटेबल आहे सेंटर लाईन मेथड. MPSC 2012ला विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ वॉल बाय सेंटर लाईन मेथड. आता सेंटर लाईन मेथड आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉलमध्ये सेंटर लाईन डिस्टन्स काढलं होतं. तर या सेंटर लाईन मेथडमध्ये काय करायचं, सेंटर लाईन डिस्टन्स करायचं आणि टोटल डिस्टन्स आहे ते ॲड करायचं. थ्रू क्वेश्चन मी तुम्हाला इथे सांगेन, पण एक जनरल आयडिया देतो की आता काय करायचं. आता ही तुम्हाला रेक्टँग्युलर रूम दिसते, ह्याचं सेंटर लाईन डिस्टन्स काढायचं सगळ्या चारी बाजूनं, आणि ते चारही डिस्टन्स आहेत ते ॲड करायचे. ठीक आहे. तर इथे बघा आता मी सेंटर लाईन डिस्टन्स काढलेले आहेत. एक 5 मीटर आउट इन टू इन डिस्टन्स होतं, त्यामध्ये सेंटर लाईन डिस्टन्स काढलं 5 + ½ मल्टिप्लाय बाय 0.9 + ½ मल्टिप्लाय बाय 0.9 म्हणजे काय आलं 5.9. दोन्ही साईडला 5.9 झालं आणि इकडं 4.9 झालं. आता टोटल सेंटर लाईन डिस्टन्स काय असतं, टोटल सेंटर लाईन जी आहे तुम्हाला रेड पेननं जी दिसते मी डॅश 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 केलेलं, तर ते सेंटर लाईन डिस्टन्स आहे. तर ते टोटल सेंटर लाईन डिस्टन्स आहे दॅट वी हॅव टू ॲड. तर स्टार्ट करा. पहिल्यांदा 5.9, नंतर इकडे बघा 4.9 + 5.9 + 4.9, तर किती येईल 21.6 मीटर टोटल सेंटर लाईन लेंथ. ठीक आहे. तर टोटल सेंटर लाईन लेंथ आपल्याकडे आली. म्हणजे असंच करायचं, बाकी काही नाही करायचं. काय करायचं, टोटल सेंटर लाईन डिस्टन्स काढायचं. आणि इन केस जर तुम्हाला टोटल क्वांटिटी काढा म्हणले बाय युजिंग द सेंटर लाईन मेथड, आपण आता मग सेंटर लाईन लेंथ काढली तर त्याला मग काय काढायचं, मल्टिप्लाय बाय थिकनेस ऑफ वॉल आणि मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ वॉल. झालं, तुमची टोटल क्वांटिटी आली अर्थवर्कसाठी. ठीक आहे. तर असं म्हणजे आपल्याला हे मेथड काय, ह्या मेथड बेसिकली या मेथड आपल्याला लेंथच्या मेथड आहेत. ह्यावरून आपल्याला लेंथ जर एकदा कॅल्क्युलेट करता आली तर आपल्याला टोटल क्वांटिटी कॅल्क्युलेट करता येतील. टोटल क्वांटिटी काय असते, मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ द वॉल. मग सेंटर लाईन मेथडमध्ये काय करायचं, जे सेंटर लाईन जे डिस्टन्स असतं ते चारही बाजूनं कॅल्क्युलेट करायचं आणि ॲड करायचं. आता ही तर आपली प्लेन रेक्टँग्युलर रूम होती, त्यामध्ये कुठे इंटर क्रॉस वॉल वगैरे नव्हते. पण आपल्याकडे जर क्रॉस वॉल असतील किंवा जंक्शन्स असतील तर आपण कसं काढणार. जर टोटल आपल्याकडे लेंथ काढायची असेल आणि आपल्याकडे जंक्शन्स असतील तर टोटल सेंटर लेंथ -½ मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ जंक्शन्स मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. म्हणजे जेवढे नंबर ऑफ जंक्शन्स असतील त्याला आपण हाफ ब्रेड्थनं मायनस करतो. MPSC 2019ला क्वेश्चन विचारलेला आहे. आपण ईच जंक्शनला हाफ ब्रेड्थनं मायनस करतो. कितीने, हाफ ब्रेड्थनं. 1/2 ब्रेड्थ ऑफ वॉलने मायनस करतो ईच जंक्शनला. आणि जशी आपण टोटल लेंथ काढली तर मग टोटल क्वांटिटी काय असते, टोटल लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. हे तर सिम्पल आहे. आता सी क्वेश्चन सेज दॅट द कॅल्क्युलेट लेंथ ऑफ द वॉल बाय सेंटर लाईन मेथड. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ वॉल बाय सेंटर लाईन मेथड. देन हाऊ कॅल्क्युलेट द सेंटर लाईन डिस्टन्स. आता सेंटर लाईन डिस्टन्स कसं काढायचं, सेंटर लाईन डिस्टन्स फर्स्टली कॅल्क्युलेट द ऑल द सेंटर लाईन डिस्टन्स फॉर द ऑल
walls that we are having. Now if we are seeing that we have the 5 walls. How? Because if we see here 10.6 मीटर, दोन्ही बाजूला 10.6 मीटर जी लॉंग वॉल आहे आपली 10.6 मीटर वर आहे आणि 10.6 मीटर अपोजिट साईडला. अँड हियर इफ वी सी there is a short wall 6.3 meter, and here on opposite side there is a 6.3 meter short wall. Okay, now if we consider for the center, which is also a wall, because if there is it is a junction but which is in the form of the wall, so that's why we have to calculate this distance as well. म्हणजे आपण साईडच्या जरी वॉल घेतल्या तरी मधली पण आपल्याला वॉल घ्यावी लागेल ना. तर मधली वॉल किती 6.3, म्हणजे आपल्याकडे 6.3 मीटरच्या 3 वॉल आहेत आणि 10.6 मीटरच्या 2 वॉल आहेत. तर आपलं टोटल सेंटर लाईन डिस्टन्स काय होईल 2 मल्टिप्लाय बाय 10.6 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 6.3 मीटर. डोक्यात समजतंय का डोक्यावरून जाते? तर लक्षात घ्या की आपल्याकडे काय आहे, आपल्याला टोटल सेंटर लाईन डिस्टन्स काढायचं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल सेंटर लाईन डिस्टन्स. आता टोटल सेंटर लाईन जर डिस्टन्स काढायचा असेल तर जेवढ्याही वॉल्स असतील आपल्याकडे त्या सगळ्या वॉल्सच्या आपल्याला सेंटर लाईन डिस्टन्स घ्यावं लागेल. आता आपल्याकडे किती वॉल्स आहेत, 2 लॉंग वॉल्स आहेत ज्या बाहेरच्या बघा 2 लॉंग वॉल्स आहेत आणि शॉर्ट वॉल्स 2 बाहेरच्या आणि मधली एक वॉल आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे ह्या 2 आणि इकडच्या 3 म्हणजे टोटल 5 वॉल आहेत. ठीक आहे, तर लॉंग वॉलचा डिस्टन्स किती आहे 10.6 मीटर आहे आणि म्हणजे तेच दोन्ही पॅरलल डिस्टन्स आहे, दोन्हीचं सेम आहे 10.6 मीटर इकडं 10.6 मीटर, म्हणजे काय होईल ट्वाईस ऑफ 10.6 मीटर प्लस आणि इकडे बघा इकडे शॉर्ट वॉलला जर बघितलं तर 6.3 मीटर आणि मधली जी वॉल आहे विच इज सिमिलर वॉल म्हणजे त्याचंही डिस्टन्स 6.3 मीटर आणि बाहेरची वॉल इकडची दॅट इज द 6.3 मीटर म्हणजे किती थ्राईस ऑफ द 6.3 मीटर. त्यामुळे आपलं सेंटर लाईन डिस्टन्स किती होईल ट्वाईस ऑफ 10.6 प्लस थ्राईस ऑफ 6.3 मीटर म्हणजे विच विल बी इक्वल टू द 40.1 मीटर. ठीक आहे, आता आपल्याकडे टोटल सेंटर लाईन डिस्टन्स आलं. आता आपल्याकडे जंक्शन्स किती आहेत बघा, ही जी वॉल आहे ती क्रॉस करते जी ए आणि बी पॉईंटला, म्हणजे आपल्याकडे 2 जंक्शन आहेत ए आणि बी जंक्शन आहेत. तर आपला फॉर्म्युला काय म्हणतो, आपला फॉर्म्युला म्हणतो टोटल सेंटर लेंथ मायनस हाफ मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ जंक्शन्स मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. म्हणजे आपण एका जंक्शन्सला हाफ ब्रेड्थनं त्याला डिडक्ट करतो सेंटर लेंथमधून, पण आपल्याकडे 2 वॉल आहेत त्यामुळे आपल्याला काय होईल टोटल सेंटर लेंथ मायनस हाफ मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. 2 का घेतलं मी, 2 घेण्याचं माझं कारण आहे की आपल्याकडे माहिती आहे आपल्याकडे टोटल नंबर ऑफ जंक्शन्स आहेत ना ते 2 आहेत ए आणि बी. दीज आर द 2 जंक्शन्स दॅट इज द ए आणि बी, त्यामुळे आपण 2 घेतलेला आहे. सो त्यामुळे आपली टोटल लेंथ ऑफ वॉल किती होईल टोटल सेंटर लेंथ मायनस टोटल सेंटर लेंथ किती आपली 40.1 मायनस हाफ मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ जंक्शन्स किती आहेत ए आणि बी म्हणजे टोटल आहेत आपल्याकडे 2 जंक्शन मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 1.1 काय घेतली विच इज द ब्रेड्थ ऑफ द वॉल. ठीक आहे, तर किती होईल आपल्याकडे 39 मीटर होईल. यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की जी सेंटर लेंथ घेतो ती आपण सगळ्या वॉलची घ्यायची इव्हन दो ते जरी जंक्शन असलं तरी. आणि सेकंड पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही एनी जंक्शन असतं कोणतंही जंक्शन असतं त्यावेळेस आपल्याला हाफ ब्रेड्थनं प्रत्येक जंक्शनला मायनस करायचं. म्हणजे आपला फॉर्म्युला असतो टोटल सेंटर लेंथ मायनस हाफ द नंबर ऑफ जंक्शन्स मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ ऑफ द वॉल. आता आपण टोटल लेंथ कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला टोटल क्वांटिटी काढणं काय अवघड नाही आहे. टोटल क्वांटिटी कसं काढायची टोटल लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ द वॉल. ठीक आहे, आता आपल्याला क्वेश्चन एक्झामला विचारतात की डिडक्शन फॉर द व्हेरियस टाईप्स ऑफ वॉल जर असेल तर. आता क्रॉस वॉल्स असेल तर त्यामध्ये आपण थिकनेस ऑफ वॉल मायनस करतो. टी जंक्शन्स असेल तर हाफ थिकनेस ऑफ वॉल. ॲट कॉर्नर्स वेन 2 वॉल्स मीट नो डिडक्शन. कॉर्नरला आपण काहीच मायनस करत नाहीत आणि एल जंक्शनला पण आपण नो डिडक्शन करतो. तर लक्षात ठेवा की डिडक्शन आपण काय करतो आणि रिस्पेक्टिव्ह काय व्हॅल्यूज आहेत त्या.
कारण हे SSC JEEला एकदा विचारलेला क्वेश्चन आहे आणि MPSC 2019ला तुम्हाला सांगतो विचारलेला होता की जर जंक्शन्स असतील तर आपण किती डिड्यूस करतो हा विचारलेला आहे. तर आपण करतो हाफ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ ऑफ द वॉल मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ जंक्शन, म्हणजे आपण एका जंक्शनसाठी हाफ ब्रेड्थ ऑफ द वॉल डिड्यूस करतो. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अदर दॅन दॅट आपल्याला काही करायचं नाही आहे आणि हा एक टेबल लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण मेथड्स पाहिल्या आणि व्यवस्थित पाहिलेल्या आहेत. मला वाटत नाही यामध्ये कोणाला काही अडचण असेल. तर मेथड्स ऑफ बिल्डिंग एस्टिमेट करण्याच्या 2 मेथड आहेत, दॅट इज द सेपरेट ऑर इंडिव्हिज्युअल किंवा लॉंग वॉल शॉर्ट वॉल किंवा आउट टू आउट किंवा इन टू इन मेथड म्हणतो, आणि सेकंड मेथड आहे सेंटर लाईन मेथड. पहिली मेथड आपण कशासाठी, मोस्ट कॉमन मेथड आहे जो जनरली सगळीकडेच यूज होते, PWD मध्ये पण ती अडॉप्ट केली जाते. सेंटर लाईन मेथड जी आहे ती कुठे कुठे यूज करतो आपण, यूज्ड इन कर्व्ड प्लान किंवा रेक्टँग्युलर किंवा हेक्झॅगोनल असेल, जिथं इंटर और क्रॉस वॉल नसतील मोस्ट प्रोबॅबली तिथंच यूज करतो. आणि अजून एक तुम्हाला की पॉईंट सांगतो की सेंटर लाईन मेथड आहे विच इज सुटेबल फॉर द सेम वॉल विड्थ. ज्याची वॉल विड्थ सेम आहे तिथं जनरली सुटेबल होते सेंटर लाईन मेथड. कारण इथे तुम्ही पहा, सुटेबल जर वॉल विड्थ असेल म्हणजे सेम साईजची जर वॉल विड्थ असेल, बघा 90 सेंटीमीटर 90 सेंटीमीटर 90 सेंटीमीटर, जर सेम जर वॉल विड्थ असेल तर आपल्याला पण कॅल्क्युलेशन करणं सेंटर लाईन मेथडनं इझी जातं. तर त्यामुळे अजून एक त्यामध्ये तुम्ही पॉईंट ॲड करू शकता की युज्ड फॉर कर्व्ड इन प्लान ॲज वेल अँड सुटेबल फॉर द वॉल्स हॅव्हिंग सेम विड्थ. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण फॉर्म्युले पाहिले की लेंथ लॉंग लेंथनं कशी काढायची, काय लॉंग वॉलसाठी कशी काढायची, शॉर्ट वॉलसाठी कशी काढायची, सेंटर लाईन मेथडने कशी काढायची. सेंटर लाईन मेथडमध्ये काय करायचं, सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढायचं आणि त्याचं ॲडिशन करायचं. आणि जर जंक्शनला असेल तर हाफ ब्रेड्थ ऑफ द वॉल मायनस करायची. आणि क्वांटिटी जर माहिती आपल्याला LBH. आणि लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉलमध्ये कसं, लॉंग वॉलसाठी काढायच्या मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ लॉंग वॉल्स, शॉर्ट वॉलसाठी काढायचा मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ शॉर्ट वॉल्स, मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. दोघांची क्वांटिटी काढली तर क्वांटिटी ऑफ लॉंग वॉल प्लस क्वांटिटी ऑफ शॉर्ट वॉल विच विल बी इक्वल टू द टोटल क्वांटिटी रिक्वायर्ड फॉर दी अर्थवर्क. ठीक आहे. तर या सिम्पल मेथड्स आहेत, काही अवघड काही नाही आहे. ठीक आहे. तर आपण आता आणि हे डिडक्शन पाहिले विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, MCQsमध्ये विचारले जाऊ शकतात. तर इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल आहे आणि एक्झामला येऊ शकतात आणि सिम्पल क्वेश्चन्स येतात, जास्त काही हार्ड येत नाहीत. आणि एखादा जरी तुम्हाला हे आपला ॲनालिटिकल जरी क्वेश्चन विचारला कॅल्क्युलेशनसाठी, जरी सिम्पल एखादी वॉल देतील किंवा थेरॉटिकल्स क्वेश्चन देतील, असं आहे कॅल्क्युलेट बाय द लेंथ लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड ऑर द सेंटर लाईन मेथड. ओके. जर तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. अँड द चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे सर्वांना कळू द्या की बाबा. आणि MPSCला आपण जे एवढी फी देण्याची काही गरज नाही आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. आणि इवन दो जर तुम्ही जरी सेल्फ स्टडी केला, तुम्ही माझ्या जरी नोट्स प्रिपेअर केला, तरी तुम्हाला अदर दॅन दॅट कुठे क्लासेस ही लावायची गरज नाही आहे. मी काय कोणाच्या अपोजमध्ये आहे असं काही नाही आहे. आणि मी स्वतःच्या समाधानासाठी करतो आहे. माझा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी सेल्फ सफिशियंट व्हावं. आणि विद्यार्थ्यांनी, आणि असं पण काही नाही की हे मिथ आहे काय, एक तुम्हाला सांगतो हे मिथ आहे की MPSCसाठी तुम्ही जर क्लासेस जॉईन केले तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. हे टोटली मिथ आहे. जे विद्यार्थ्यांनी सिलेक्शन मिळवले आतापर्यंत असे किती विद्यार्थी आहेत ज्यांनी क्लासेसच लावलेले आहेत. आणि असं काही नाही आहे की, आणि इवन दो क्लासेस लावलेले विद्यार्थीसुद्धा काही विद्यार्थी सिलेक्ट होत नाहीत. आणि कोणीही असू दे, मी असू दे, क्लासेसवाले असू दे किंवा अदर कोणीही असू दे, हे तुम्हाला फक्त गायडन्स करेल. वी ओनली गाईड यू. आमचं काम फक्त 30% आहे. 70% जो आहे तो अभ्यास कसा करावा, किती करावा, हे सगळं तुमच्या हातात आहे. वी विल प्रोव्हाइड यू द डायरेक्शन. आम्ही फक्त प्रॉपर डायरेक्शन देऊया. ठीक आहे. आणि त्यामुळे क्लासेसवर अवलंबून राहू नका. आणि मी जे नोट्स प्रोव्हाइड करतो विच आर सेल्फ सफिशियंट, ह्या जर तुम्ही रेफर केला तर इवन दो मी सांगतो तुम्हाला 280-300 विच विल बी द सफिशियंट स्कोर टू क्लिअर युअर मेन्स इन द ॲक्च्युअल एक्झाम. ओके. आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि हे आपलं टेलिग्रामचं हँडल आहे, दॅट इज द सिव्हिल मास्टर्स कोड. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर इथे पण जॉईन करा टेलिग्रामवर. त्याची मी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिली आहे.
आणि त्यामध्ये मी PDF अपलोड करत आहे, त्या म्हणजे तुम्हाला इझी ॲक्सेस भेटेल किंवा PDF डाउनलोड करण्यासाठी. ठीक आहे. आणि या नोट्स फ्री आहेत, आपण फ्री प्रोव्हाइड करतो आहे. आपला काही उद्देश नाही आहे, माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला एज्युकेट करणं. ठीक आहे. ओके, तर चला गुड बाय. आपण भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये.